स्वामीनारायण मंदिराचे स्वामी श्री मंगलदास आणि श्री स्वामी योग ऋषी यांना विनंती करतो की त्यांनी दीपक भानुसे यांचा सत्कार करावा. सुरुवातीला श्री दीपक भानुसे. भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा, शाल, श्रीफळ आणि गुलाबाचं फूल हे सत्काराचं स्वरूप आहे. स्वामी मंगलदास यांच्यातर्फे श्री दीपक दिघे यांना भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा अर्पण केली जाते. श्री दीपक भानुसे माफ करा. यानंतर मी श्री दत्तात्रय नाना मारणे यांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर येऊन श्री गणेश तानवडे यांचा सत्कार करावा. आज तबल्याची दमदार साथ ज्यांनी केली श्री गणेश तानवडे. रसिक हो, बासरी वादन झालेलं आहे. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. नावाजलेल्या अनेक संस्था आणि व्यक्ती यांचं आणि पुण्याचं एक आगळं वेगळं नातं आहे. 100 पार केलेल्या अनेक संस्थाही या पुण्यामध्ये आहेत. तसेच या पुण्यनगरीत काही अशी व्यक्तिमत्व आहेत जी स्वतःच एक संस्था बनून राहिलेले आहेत. अशांपैकी पुण्यनगरीतले एक सुपरिचित नाव म्हणजेच आदरणीय श्री गोविंदराव बेडेकर काका. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय श्री गोविंदराव बेडेकर काका यांना त्यांच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण विशेष सत्कार त्यांचा आयोजित केलेला आहे. या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी मी आदरणीय श्री गोविंदराव बेडेकर काका, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विकास कशाळकर, तसेच माझे गुरु पंडित मुकुंद अनंत मराठे सर, ज्येष्ठ उद्योजक श्री दत्तात्रय नाना मारणे, श्री सुनील बंदीवाड व पंडित कल्याणजी अपार या सर्वांना विनंती करतो की आपण स्वरमंचावर यावे. रसिक हो, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वामीनारायण मंदिरातील महाराज श्री स्वामी मंगलदास आणि स्वामी योग ऋषी यांना देखील मी स्थानापन्न होण्याची विनंती करतो. सुरुवातीला मी पंडित श्री कल्याण अपार सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वामी मंगलदास यांचा सत्कार करावा. त्यानंतर स्वामी योग ऋषी यांचा सत्कार पंडित श्री कल्याण अपार सर करत आहेत. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला डॉक्टर विकास कशाळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रोते हो, आज आपणास डॉक्टर विकास कशाळकर सरांचा परिचय मी आपणा सर्वांना प्रथम करून देतो.
डॉक्टर विकास कशाळकर सर सुप्रसिद्ध गायक, संगीताचे गाडे अभ्यासक आहेत. ते ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक असून ऑल इंडिया रेडिओचे टॉप ग्रेड आर्टिस्ट आहेत. गेली अनेक वर्षे अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये ते रिसर्च गाईड म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, SNDT विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, भारती विद्यापीठ पुणे, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई या विद्यापीठांचा उल्लेख करता येईल. त्यांची ओंकार आदिनाद आणि मालनिया गुंद लावोरी ही संगीत विषयक पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत. राग अँड इट्स इलॅबोरेशन, ॲप्रिसिएशन ऑफ इंडियन म्युझिक, म्युझिक अँड योगा अशा अनेक विषयांवर देशात आणि देशाबाहेर त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने देखील दिलेली आहेत. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स भारती विद्यापीठ पुणे, चेअर प्रोफेसर ॲट पंडित भीमसेन जोशी अध्यासन पुणे युनिव्हर्सिटी या ठिकाणी ते प्रोफेसर म्हणून देखील कार्यरत आहेत. डॉक्टर पंडित विकास कशाळकर यांनी अनेक संगीत महोत्सवांमध्ये तसेच आकाशवाणी केंद्रांवर आणि दूरदर्शनवर आपले गायन प्रस्तुत केलेले आहे. त्यामध्ये गांधर्व महाविद्यालय नवी दिल्ली, हैदराबाद, वाशी, त्याचबरोबर ऑल इंडिया रेडिओचे सर्व नॅशनल प्रोग्राम, उस्ताद अल्लादिया खा समारोह चेंबूर मुंबई, 2009-2012 साली अमेरिकेमध्ये अनेक शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आणि व्याख्याने, पंडित डॉक्टर विकास कशाळकर यांना अनेक पुरस्कार देखील त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून बेस्ट गुरु संगीताचार्य पुरस्कार, स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार 2017 आणि नुकताच त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून डॉक्टर विकास कशाळकर सरांचं मनपूर्वक अभिनंदन करूया. मी पंडित कल्याण अपार सरांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर पंडित विकास कशाळकर यांचा सत्कार करावा. डॉक्टर पंडित विकास कशाळकर सर यांचा सत्कार पंडित श्री कल्याण अपार यांनी केलेला आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ गुरु तसेच दूरदर्शन व आकाशवाणी कलावंत पंडित मुकुंद अनंत मराठे सरांचा परिचय. सर आकाशवाणीचे A ग्रेड आर्टिस्ट आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी संगीत या विषयाचे विद्यमान गुरु म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील कैलासवासी अनंत चिंतामणराव मराठे, त्यानंतर डॉक्टर वसंतराव देशपांडे, पंडित भार्गवराम आचरेकर, पंडित छोटा गंधर्व, पंडित भारती मास्तर, पंडित विष्णुपंत घग, गया बिहार येथील पंडित कामेश्वर पाठक इत्यादी अनेक मान्यवर गुरूंकडे त्यांना संगीत शिकण्याचं भाग्य मिळालं. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, टप्पा, गझल, नाट्यगीत या उपशास्त्रीय संगीत प्रकारांवर देखील त्यांचे विशेष प्रभुत्व आहे आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना अतिशय कळकळीनं आणि मुक्त हस्तानं हे विद्यारान गुरुजी करत असतात. त्यांच्या गानरंग व रागरंग या CD प्रसिद्ध आहेत. त्यांना नुकतीच AIR आकाशवाणीचे A ग्रेड प्राप्त झालेले ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणीतर्फे आम्हा सर्व शिष्य परिवारासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सरांचं अभिनंदन करूया. मी श्री संजय अपार यांना विनंती करतो की त्यांनी पंडित मुकुंद मराठे सरांचा सत्कार करावा. यानंतर श्री दत्तात्रय नाना मारणे. श्री दत्तात्रय नाना मारणे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, संगीतप्रेमी आहेत. अनेक संगीत विषयक कार्यक्रमामध्ये ते सहभाग घेतात आणि शहनाई संगीत अकॅडमी संस्थेला देखील त्यांचं मोलाचं सहकार्य मिळतं. मी श्री प्रभाकर करंबेळकर यांना विनंती करतो की त्यांनी श्री दत्तात्रय नाना मारणे यांचा सत्कार करावा.
श्री दत्तात्रय नाना मारणे. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री सुनील बंदीवाड. बँडसन नावाच्या एका कंपनीचे ते सर्वेसर्वा आहेत. बँडसन ही सुपर प्रीमियम मेगा साईज विंडोजचं मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझायनिंग करते. श्री सुनील बंदीवाड सर यांचं शहनाई संगीत अकॅडमीला खूप मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण करू शकलो. मी माझ्या हस्ते श्री अजय देशपांडे यांच्या हस्तेच श्री सुनील बंदीवाड यांचा सत्कार करतोय. यानंतर श्री गोविंदराव बेडेकर काका. शहनाई संगीत अकॅडमी या संस्थेतर्फे बेडेकर काकांच्या महान अशा कार्याला त्या कार्याबद्दल एक कृतज्ञतापूर्वक आपण त्यांना सन्मानपत्र अर्पण करणार आहोत. मी श्री प्रभाकर करंबेळकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वरमंचावर येऊन या सन्मानपत्राचं वाचन करावं. शहनाई संगीत अकॅडमीतर्फे श्री गोविंदराव बेडेकर काकांना आपण हे सन्मानपत्र अर्पण करणार आहोत. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल एक कृतज्ञतापूर्वक आपण हे सन्मानपत्र त्यांना अर्पण करतोय. सर्वप्रथम माझे गुरु श्री कल्याणजी अपार यांचा मी अत्यंत आभारी आहे. आज योगायोगाची गोष्ट अशी की नेने घाटावर आम्ही शाळा आणि कॉलेजमध्ये असताना राहत होतो. 61चा पूर आल्यानंतर गोविंदराव बेडेकर आमच्यापासून दूर झाले, नाहीतर तसे आम्ही एकाच अळीतले. तर अशा या माझ्या मित्राचं सन्मानपत्राचं वाचन मला करायचं संधी कल्याणजी अपार यांनी दिली, याबद्दल मी त्यांना प्रथम धन्यवाद देतो. शहनाई संगीत अकादमी पुणे शाखा आयोजित भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खां स्मृती संगीत महोत्सव 2024च्या निमित्ताने हे सन्मानपत्र देण्यात येत आहे. परमप्रिय आदरणीय श्रीयुत गोविंदराव बेडेकर, आपण आपल्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त आपले हार्दिक अभिष्टचिंतन. आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1971 साली पुण्यातील नामांकित केसरी या मराठी वृत्तपत्रामध्ये काम करण्यापासून झाली. केसरीचे प्रमुख संपादक कैलासवासी जयंतराव टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापनाचे प्राथमिक शिक्षण मिळाले. त्यानंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनात आपण सहभागी झालात. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या 1972 मधील संतवाणी कार्यक्रमाचे आपण स्वतंत्रपणे आयोजन केले आणि हे संबंध पुढील 40 वर्षे प्रदीर्घ स्नेहामध्ये रूपांतरित झाले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले. श्रीयुत मारुती पवार रामदासी यांच्या सहकार्याने सज्जनगड येथे 11 वर्षे दासनवमी निमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन केले. आपण अनेक नवोदित आणि प्रस्थापित कलाकारांचे मार्गदर्शक व आधारस्तंभ आहात. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपले काम उल्लेखनीय आहे. आपल्या या स्वरयात्रेत आपणास अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांचा निकटचा सहवास लाभला. त्यामध्ये प्रामुख्याने कैलासवासी पंडित फिरोज दस्तूर, पंडित वसंतराव देशपांडे, पंडित जितेंद्र अभिषेकी, विदुषी गंगूबाई हनगळ, विदुषी हिराबाई बडोदेकर तसेच उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर अशा अनेक महान व्यक्तिमत्वांच्या प्रदीर्घ सहवासामुळे आपले आयुष्य उजळून निघाले. आपला टिपकागदासारखा स्वभाव आणि मधुकर वृत्तीमुळे आपण या सर्व महान व्यक्तिमत्वांमधील चांगले गुण टिपून घेतले. आपण 1989 मध्ये पुण्यात बेडेकर गणपती मंदिर स्थापन केले. तेव्हापासून आज तागायत दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी असा 9 दिवस रामनवमी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करता. सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात एवढे महान कार्य करून आपण स्वतःचा केटरिंग व्यवसाय उभारून खाद्य संस्कृती देखील जपली आहे.
संगीताचार्य द वि काणेबुवा प्रतिष्ठानची स्थापना करून गुरुशिष्य परंपरा पुढे चालू ठेवण्यातही आपले योगदान आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वास उत्तम आरोग्य आणि दीर्घायू लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जीवेम शरदशतम. 27 डिसेंबर 2023 ते 27 डिसेंबर 2024 या वर्षभरात अमृत गोविंद महोत्सवी वर्षानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहनाई संगीत अकादमीतर्फे श्रीयुत गोविंदराव बेडेकर या अस्सल पुणेरी व्यक्तिमत्वाचा आम्ही आदरपूर्वक सन्मान करीत आहोत. हे सन्मानपत्र त्यांना अर्पण करीत आहोत. अध्यक्ष कल्याण अपार, शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024. धन्यवाद प्रभाकर करंबेळकर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विकास कशाळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री गोविंदराव बेडेकर काका यांना या सन्मानपत्र त्यांना अर्पण करावे आणि त्यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर स्वामी मंगलदास आणि योग ऋषी स्वामी यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील या सन्मानपत्राचं अर्पण बेडेकर काकांना करावं. पुष्पगुच्छ देऊन आपण बेडेकर काकांचा सत्कार करतोय. भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा त्यांना अर्पण केली जाते. स्वामी मंगलदास स्वामी यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा श्री स्वामीनारायण मंदिराचे स्वामी स्वामी मंगलदास आणि स्वामी योग ऋषी यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. सुरुवातीला स्वामी मंगलदास. जय स्वामीनारायण. आज बहुत ही शुभ दिन है, शुभ घड़ी है. कैसे शहनाई वादक, शहनाई के भीष्म पितामह कह सकते हैं, उनकी स्मृति सभा के अंदर आने का एक सुअवसर प्राप्त हुआ और फिर बड़े बड़े गुणीजनों के दर्शन करने का सुअवसर प्राप्त हुआ. भगवान के चरणों में प्रार्थना करें बेडेकर साहब के द्वारा इसी प्रकार के अनंत शुभ कार्य समाज के अंदर होते रहे और उनकी आयुष्य खूब लंबी हो, ऐसी भगवान के चरणों में प्रार्थना करता हूँ. जय स्वामीनारायण. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विकास कशाळकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ,
आजचे सत्कारमूर्ती गोविंदरावजी बेडेकर आणि उपस्थित रसिक हो, आज गोविंदरावजींचा सत्कार करण्यासाठी मला मुद्दाम बोलवलं हे मी माझं परम भाग्य समजतो. सत्कार करणारी व्यक्ती योग्य असली त्याचा सत्कार की आणखी आनंद होतो, तसा हा आजचा आनंद आहे. त्याचं कारण असं की आम्ही लोक कलाकार, आम्हाला कला सादर करण्यासाठी कोण संधी देते ह्याच्याच व्यस्त असतो किंवा त्याची वाट बघत असतो. आणि बऱ्याच लोकांकडे जाऊन की अरे माझा कार्यक्रम ठेवा असं नेहमी सांगत असतो. पण इथे एक एक्सेप्शन असे हे गोविंदराव की ते स्वतः इतरांना बोलवून कलाकाराला त्याची कला सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून देतात. आणि त्यामुळे आता कलाकार घडत आहेत हे मी प्रत्यक्ष गेल्या 15-20 वर्षापासून बघतोय. जेव्हा हरिप्रसादजी इथे येतात त्यांचा आणि यांचा अगदी भावासारखा स्नेह आहे. आल्यानंतर ते म्हणतात अरे गोविंदरावजी अब फिर से का बहाने बोलिए. त्यांनी नुसता एक फोन करायचा की हरिजी आपको कल आना है, ते आपलं सगळं काम सोडून येतात. ह्याच्यातच खरं रहस्य आहे की एवढा मोठा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस हा गोविंदरावच्या एका शब्दावर काहीही न विचारता सरळ तिथे येतो. म्हणजे हे प्रेम नाही तर हे त्यांच्यावर असलेला एक विश्वास आणि ते जे कार्य करत आहे त्याला दिलेला हा प्रतिसाद आहे. आज कोणताही छोटा कलाकार असला तरी ते त्याला तितक्या सन्मानाने वागवतात, तितक्या सन्मानाने त्याचा कार्यक्रम करतात. एवढं मोठं कार्य ते गेल्या कित्येक वर्षापासून करून देतात. आणि त्यामुळे गोविंदराव हे संगीताचं स्वतःचं व्यासपीठ झालं आहे असं मी म्हणेन. कला पुष्कळांच्या जवळ आहे पण कलेला देणारे व्यासपीठ देणारे लोक कमी झालेले. आणि कलाकार नवीन घडले पाहिजे ह्याच्यासाठी ते तर फार मोठं कार्य करतायत. ते बऱ्याच लोकांना माहीत नसेल. त्यांना मानपत्र दिलं ते मी ऐकत होतो. हे मानपत्र एक देऊन त्यांचं कार्य पूर्ण लोकांपर्यंत पोहोचणार नाही. तसं एक पुस्तक तयार करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये त्यांच्या कार्याचा पूर्ण आढावा आपल्याला घेता येईल. आज संगीतामध्ये गुरुकुल पद्धतीने जी शिक्षण पद्धती पूर्वी होती ती कुठेतरी लुप्त झाल्याचं चिन्ह दिसत होतं. वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये संगीत विषय सुरू झाला आणि आठवड्यात 3 तास 2 तास असं करून मुलं शिकतात आणि डिग्र्या घेतात. पण गुरुकुलामध्ये जे शिक्षण दिलं जातं ते खऱ्या अर्थाने जातीवंत शिक्षण असतं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने कलाकार घडतात. पण हे गुरुकुल करायचं कसं आज किती मनात असलं, समीरच्या मनात आहे, माझ्या मनात आहे, दीपक भानुसिंगच्या मनात आहे, सगळ्यांच्या मनात आहे. पण त्याला लागणारा सगळा जो पॅराफर्निया लागतो तो कसा उभा करायचा हा कलाकारांच्या समोरही फार मोठा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो कोणी त्यांच्याकडे जाऊन जर असा प्रस्ताव ठेवला तर दुसऱ्या दिवशी ते कामाला लागतात. ते म्हणतात माझं काम मी बाजूला ठेवतो, पहिले तुझं काम पुढे करतो. आणि हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. पंडित टी.व्ही. काणे प्रतिष्ठान, त्या प्रतिष्ठानतर्फे त्यांनी जे काही सांगलीमध्ये एक मोठं गुरुकुल उभं केलेलं आहे ते भारतातलं एक आदर्श असं गुरुकुल तयार केलेलं आहे की जिथे खऱ्या अर्थाने कलाकार घडतील. मी 3 वर्षातली त्यांचा तो प्रगती बघितली आणि माझ्या बंद करा ती जी प्रगती मी त्या मुलांची बघितली त्याच्यावर मला असं लक्षात आलं की ही जी काही पद्धत जी मंजुषा पाटील यांनी तिथे सुरू केली आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे की ज्या गुरुकुल पद्धतीने शिक्षण लोकांपर्यंत पोहोचेल. कारण जे शालेय पद्धतीने किंवा महाविद्यालयीन पद्धतीने जे शिकवलं जातं त्याच्यातून किती कलाकार घडतील याच्याबद्दल मी मनामध्ये साशंका आहे. पण त्याचं कार्यान्वयन करण्याचं फार मोठं कार्य
गोविंदरावांनी केलं आणि ते कोणाला न सांगताना केलं. त्यांच्याकडून आणखी एक गोष्ट घेण्यासारखी आहे. अर्थात त्याच्यामागे त्यांचा केसरीमधला पूर्वीचं काम असेल, पण व्यवस्थापन कुठल्याही कार्याचं कसं करावं ह्याचं अत्यंत उत्तम असं उदाहरण म्हणजे MBAमध्ये त्यांचे हे लेक्चर्स ठेवले पाहिजे की एखाद्या कार्याची सुरुवात कशी करायची. 5 मिनटंसुद्धा उशीर होऊ देत नाही. कार्यक्रम सुरू झालाच पाहिजे म्हणजे झाला पाहिजे. कुठेतरी अडकून बसलं आणि हे केलं हे त्यांना मान्य नाही. वेळेत व्यवस्थित सुनियोजित असा कार्यक्रम करायचा असेल तर दुसऱ्या कोणालाही सांगायची गरज नाही, गोविंदरावांना सांगायचं. अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. बरेच वेळा मला खूप आधी असं वाटायचं की गोविंदराव हे तसे बोलायला एकदम असे फार स्पष्ट व्यक्ती आहेत, सगळ्यांनाच माहीत आहे. पण जेव्हा त्यांच्या जवळ तुम्ही जाता तेव्हा ते किती सहृदय आहेत ह्याची पण आपल्याला प्रचिती येते. माणसाला वेळ प्रसंगी कठोर व्हावं लागतं, पण त्याच वेळा त्या माणसाबद्दल, त्या कलाकाराबद्दल मनामध्ये प्रेम असावं लागतं. ते प्रेम पुरेपूर त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ते सगळ्यांच्यामध्ये परिचित आहेत. सगळ्यांचे ते आवडते असे एक ग्रस्त आहे. अशा ह्या फार मोठ्या व्यक्तीचा आज सत्कार करण्यासाठी मला बोलवलं, त्यामुळे मी मला स्वतःला धन्य समजतो. आणि त्यांनी असेच अनेक कलाकार घडवत राहो, अनेक लोकांना त्यांची ती मदत होते, ती होतच राहील अशी त्यांनी करून त्यांना दीर्घायुष्य मिळावं अशी मी ह्या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. यानंतर मी श्री गोविंदराव बेडेकर काका यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. परवा तसंच झालं ना, त्यांनी सांगितलं 2 शब्दात बोला म्हणून. शहनाई संगीत अकादमी यांच्यातर्फे झालेला आजचा जो काय सत्कार आहे याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि येथून पुढे असंच मला बळ या कामामध्ये देण्यासाठी अपारांनी लक्ष द्यावं. अपारांनी जो एवढे मी माझे भाषण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद बेडेकर काका. धन्यवाद डॉक्टर विकास कशाळकर सर. श्रोते हो, सुरांवर असलेलं प्रेम, आपल्या गुरुवरची निष्ठा आणि शास्त्रीय संगीत समजून घेण्याची शिकण्याची तळमळ असेल तर तो विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असला व कितीही व्यस्त कामकाजामध्ये असला तरी संगीतापासून दूर राहू शकत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे गुरुबंधू श्री दीपक दिघे व श्री नितीन जगताप. नितीन जगताप संगीत विशारद असून पंडित मुकुंद अनंत मराठे सरांचे शिष्य आहेत. विशेष म्हणजे पोलीस खात्यात, त्यातही क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असून देखील ते शास्त्रीय संगीत शिकतात व संगीत विषयक सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात. शहनाई संगीत अकॅडमी व आम्हा सर्वांनाच त्यांचं नेहमीच सहकार्य असतं. नुकतेच त्यांचं असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन झालेलं आहे. त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. मी स्वामी मंगलदास यांना विनंती करतो की त्यांनी श्री नितीन जगताप सर यांचा सत्कार करावा. श्री नितीन जगताप.
यानंतर दीपक दिघे. श्री दीपक दिघे संगीत विशारद असून पंडित मुकुंद अनंत मराठे सरांचे शिष्य आहेत. ते नवी स्टार इंटरनॅशनल इंडिया या कंपनीमध्ये हेड ऑफ सुपेरियर क्वालिटी इंजिनिअरिंग म्हणून काम करत आहेत. नोकरीच्या निमित्ताने भारतातच नाही तर अख्ख्या जगभर वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांना सतत भेट द्यायला लागते. विशेष म्हणजे विशारद परीक्षेच्या एक दिवस आधी ते US टूरवरून आले आणि संगीत विशारद ही परीक्षा दिली. आणि याचा रिझल्ट असा आहे की संगीत विशारद ही परीक्षा ते फर्स्ट क्लासनं उत्तीर्ण झालेले आहेत. जिद्द, चिकाटी आणि खरं संगीत प्रेम याशिवाय दुसरा असू शकत नाही. श्री दीपक दिघे संगीत विषयक अनेक कार्यक्रमांमध्ये वेळात वेळ काढून सहभागी असतात. तसेच शहनाई संगीत अकॅडमी व आम्हा सर्वांनाच त्यांचं नेहमीच सहकार्य लाभतं. मी डॉक्टर विकास कशाळकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी श्री दीपक दिघे यांचा सत्कार करावा. श्री दीपक दिघे. मी सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद देतो. शहनाई संगीत अकॅडमी गेल्या अनेक वर्षापासून शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी अनेक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचं आयोजन करत आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. संगीत महोत्सवाचे आयोजन करणं हे आर्थिक पाठबळाशिवाय शक्य होत नाही. मी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना अशी विनंती करतो की आपण स्व इच्छेने आपणास जी काही शक्य असेल ती मदत देणगी स्वरूपात या संस्थेला करावी आणि या संगीत सेवेत हातभार लावावा. ज्यांना कोणाला ही मदत करायची असेल ते माझ्याशी किंवा इतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. यानंतर आपण 5 मिनिटाचा मध्यंतर घेणार आहोत. त्यानंतर पंडित श्री कल्याण अपार यांचे सनई वादन आपण ऐकणार आहोत. 5 मिनिटाचा मध्यंतर आहे. बाहेर चहाची देखील व्यवस्था केलेली आहे सर्व रसिक श्रोत्यांसाठी.